नमस्कार. आज आपल्याबरोबर आदित्य बिर्ला सनलाईफ फ्रंटलाईन इक्विटी आणि आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाचे हेड ऑफ इक्विटी महेश पाटील सर आहेत. आणि आज आपण त्यांना भेटत आहोत कारण ते आदित्य बिर्ला लार्ज कॅप हा फंड मॅनेज करायला 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजे 20 वर्ष ते हा फंड मॅनेज करत आहेत. आणि ही 20 वर्षाची या म्युच्युअल फंडाच्या इतिहासामध्ये एकमेव घटना आहे की 20 वर्ष एकच फंड मॅनेजर तो फंड मॅनेज करतो आहे. आणि त्या निमित्ताने आपण त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी आपण आज भेटलेलो आहोत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आज आपण भेटतोय म्हणजे तुम्ही त्यावेळेचा आदित्य बिर्ला, तेव्हा सनलाईफ पण नव्हतं, आदित्य बिर्ला फ्रंटलाईन इक्विटी हा फंड मॅनेज करायला सुरुवात केलेला 20 वर्ष पूर्ण झाली. बरोबर आहे. आणि मला अतिशय आनंद होतो की या म्हणजे आजच्या घडीला जर आपण बघितलं तर 20 वर्षाच्या CAGRमध्ये आदित्य बिर्ला सनलाईफ लार्ज कॅप फंड, आता तो ओळखला जातो फ्रंटलाईन इक्विटीनंतर, तर तो नंबर 1ला आहे. तर हे 2 गोष्टी मला याच्यामध्ये सांगायच्यात. एक म्हणजे एवढी 20 वर्ष करिअर असलेला, म्हणजे 20 वर्ष एकच फंड मॅनेज करत असलेला तुम्ही दुसरे आहात. पहिले प्रशांत जैन, पण त्यांची नावं बदलली टेक ओव्हर वेगवेगळ्या वेळ झाल्यामुळे. म्हणजे एकच फंड हाऊस, एकच फंड मॅनेजर, यू आर नंबर 1, ओनली केस इन द इंडस्ट्री. तर आज तुमचं नेमकं काय फिलिंग आहे? नाही, एक जर्नी म्हणा, 20 वर्ष एक फंड मॅनेज करायचा. आणखी त्याच्यामध्ये बरेच मार्केटचे चढउतार बघितलेत आपण. मी जेव्हा 2005मध्ये हा घेतला आपण, आणि बाकीचे पण फंड्स, तेव्हा आम्ही अलायन्स म्युच्युअल फंडला ॲक्वायर केलं होतं. आणि हे फंड सगळे अलायन्स म्युच्युअल फंडकडून आले होते. आणि तेव्हा मी जेव्हा घेतलं तेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हा फंड मॅनेजमेंटमध्ये तसा नवीन होतो. म्हणजे आधी माझा एक्सपिरियन्स होता इक्विटी रिसर्चमध्ये. बघाल तर माझं करिअर मी जे चालू केलं ते इनिशियली MBA केल्यानंतर, मी माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग आहे, विजेटीमध्ये इंजिनिअरिंग केलं इलेक्ट्रिकलमध्ये. आणि 93मध्ये जवाहरलाल बजाज इन्स्टिट्यूटमधनं MBA केलं. आणि तेव्हापासूनच एक इक्विटीमध्ये रिसर्चमध्ये एक आवड होती. तेव्हा त्या पिरियडला बघाल तुम्ही, तेव्हा इंडियाचं रिफॉर्म झालं. म्हणजे मेजर जे फाउंडेशन बघतात आपण इकॉनॉमीचं आणि मार्केटचं, तेव्हा लीड झालं होतं 1991मध्ये. LPG रिफॉर्म्स, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. आणि तेव्हा नवीन सेबीचं पण तेव्हा पहिल्यांदा सेबीचं इनकॉर्पोरेशन झालं होतं 1993मध्ये. आणि तेव्हापासून इक्विटी रिसर्च एक करिअर आलं होतं. आणि तेव्हा फॉर्मली प्रॉपर रिसर्च करून मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं चालू झालं. तेव्हा मी इनिशियली स्टार्ट केलं माझं करिअर पराग पारेख फायनान्शियल ॲडवायझरी सर्व्हिसेसमध्ये. तिकडे मला रिसर्चबद्दल एक ग्राउंडिंग मिळालं. नंतर मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीजमध्ये केलं तिकडे. आणि मग मध्यंतरी मी रिलायन्स इन्फोकॉममध्ये होतो. आणि मग नंतर 2005पासून बिर्ला म्युच्युअल इकडे आलो. तर जेव्हा मी इकडे आलो तेव्हा मार्केट एक तेजीच्या मूडमध्ये तेव्हा 2003पासनं जी मार्केटमध्ये तो बिगेस्ट बुल रन आपण म्हणाल ना, म्हणजे लॉंग टर्ममध्ये, जेव्हा ॲक्च्युली त्या 2003-2008पर्यंत तेव्हा मार्केटनी ऑलमोस्ट 26-27% कॅगर रिटर्न दिलं होतं, नाही. सो 2005ला जॉईन केलं तेव्हा बुलिश मार्केट होतं आणि फंड्स पण चांगले करत होते, त्यामुळे कॉन्फिडन्स आला. आणि त्याच्यानंतर जो ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस आला तेव्हा ॲक्च्युली कळून चुकलं की मार्केटमध्ये आपल्याला रिस्क मॅनेजमेंट पण व्यवस्थित करता आलं पाहिजे. जेव्हा मार्केटमध्ये क्रॅश येते तेव्हा तुम्ही कसं फंडला प्रोटेक्ट करू शकता. आणि तो एक लर्निंग एक्सपिरियन्स तिकडनं मिळाला. आणि त्याच्यामधनं रिस्क मॅनेजमेंट म्हणतो, म्हणजे फंडमध्ये तुम्ही किती रिस्क घेतली पाहिजे, राईट. जेव्हा रिटर्न तेव्हा कोणी रिस्क बघत नाही, पण जेव्हा मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी येते, जेव्हा करेक्शन येतं, तेव्हा त्याला एक प्राधान्य मिळतं. आणि त्याच्यामध्ये एक प्रोसेस डिसाईड केली की एका स्टॉकमध्ये, फंडमध्ये किती तुम्हाला वेट पाहिजे, ओके. सेक्टरमध्ये तुम्ही किती वेटेज ठेवलं पाहिजे. बेंचमार्कमध्ये जे वेट आहेत, फॉर एक्झाम्पल IT सेक्टर जर आता निफ्टीमध्ये 10% वेटेज आहे, तुम्ही फंडमध्ये मॅक्सिमम किती गेलं पाहिजे, ते सगळे आम्ही रूल्स फॉर्मली केली. ते एक लर्निंग आलं. आणि ह्या चढ उतारमध्ये एक होतं की फंडचं जे आहे परफॉर्मन्स जे आहे ते कसं आपल्याला स्टडी ठेवता आहे. कधी पण स्टार असं
फंड मॅनेजर कधी असे विचार नव्हता की बिकम अ स्टार फंड मॅनेजर, बट कन्सिस्टन्सीवरती फोकस होता. आणि मला एक प्राऊड वाटतं आता की इतके वर्ष 20 वर्षानंतर ह्या फंडचं तुम्ही बघाल रिटर्न, तर मी जेव्हा मॅनेज चालू केलं ह्या फंडचं हिस्ट्री बघाल तर 24 वर्षाची आहे. त्याच्यामध्ये ह्या फंडनी ऑलमोस्ट 19% कंपाऊंडिंग रिटर्न दिलेलं आहे. पण 20 वर्षामध्ये पण ह्या फंडनी चांगले रिटर्न दिले आहे. आणि जे इन्व्हेस्टर आले होते राईट 20 वर्षापूर्वी, त्यांची जी कॉर्पस आहे ती ऑलमोस्ट 30-40 35-40% वरती आली आहे तिकडनं. 35-40 टाइम्स. टाइम्स येस टाइम्स. आणि जे इन्सेप्शनपासून होते राईट, जेव्हा फंडची हिस्ट्री आहे मी 2021-22मध्ये 2011-12मध्ये तिकडनं 45 टाइम्स रिटर्न दिले आहे फंड. तर मी म्हणेन की आणि फंडची साईज पण ग्रो झाली. मुख्य म्हणजे रिटर्न आहे, पण इन्व्हेस्टर्स पण त्याच्यामध्ये आले, राईट टाईमला आले, त्यांनी पण बेनिफिट त्याच्यामध्ये, त्यामुळे खूप मला समाधान आहे. आता तुम्ही जसं सांगितलं तसं पराग पारिख, रामदेव अग्रवाल, म्हणजे मोतीलालमध्ये रामदेव अग्रवाल तेव्हा रिसर्च हेड करत होते किंवा ते गाईड करत होते, किंवा इकडे तुम्ही आल्यानंतर आताचे जे CEO आहेत ते तुमचे बॉस होते. तर या सगळ्यांकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं? सो आय थिंक प्रत्येकाकडनं काय ना काहीतरी, ह्या आपण अर्ली फेजमध्ये असतो सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये, तेव्हा आपल्याला प्रत्येकाकडनं एक गायडन्स आणि काहीतरी एक फाउंडेशन मिळतं राईट. पराग पारेखमध्ये मी असताना तिकडे ॲक्च्युली माझं रिसर्च कंपनीजनं कसं इव्हॅल्युएट करायचं, आमचे रिसर्च हेड म्हणून होते अमरनाथ, त्यांनी पण खूप आम्हाला शिकवलं. पण एक फिलॉसॉफी असते प्रत्येकाची, तर पराग भाईची फिलॉसॉफी होती व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग राईट. आणि ते आम्हाला एक्सपोजर द्यायचे मार्केटमधले जे गुरु साधारणतः चंद्रकांत संपत वगैरे त्यावेळीचे होते, ज्यांनी खूप पूर्वी चालू केलं होते इन्व्हेस्टमेंट MNC कंपनीमध्ये, कसं कंपनीला बघायचं, कशी त्यांची ब्रँड व्हॅल्यू कशी त्यांना इव्हॅल्युएट करायची, ते आम्हाला शिकायला मिळालं. मोतीलालमध्ये असताना पण रामदेवजी, वॉरन बुफेचे त्यांनी आम्हाला एक ग्राउंडिंग दिलं. प्रत्येक वर्षी आम्हाला ते वाचायला द्यायचे. वॉरन बुफेचे जे लेटर्स असायचे टू शेअर होल्डर्स, त्याची एक प्रिंट द्यायची आणि मार्क करून द्यायचे की काय काय त्याची शिकवण आहे त्यांची राईट. सो तिकडे पण क्वालिटी, लॉंग टर्म फोकस, कंपाऊंडिंग, द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग जे म्हणतो आपण ना, त्याचा काय इम्पॅक्ट होतो पोर्टफोलिओवरती, ते शिकायला मिळालं. आणि फंड मॅनेजमेंटमध्ये मी जेव्हा आलो फ्रॉम रिसर्चपासनं, कंपनीजना रिसर्च करायचं, आयडेंटिफाय करायचं, तिकडे फंड मॅनेजमेंट एक इज अ पोर्टफोलिओ अप्रोच राईट. तिकडे मला आमचे जे CEO आता आहेत A. बालासुब्रमण्यम, ते तेव्हा CIO होते. आणि मी जेव्हा आलो ॲक्च्युली तेव्हा बिर्लामध्ये टोटली सगळी टीम चेंज झाली होती, सगळेजण नवीन होते. बाला सर जे होते ते पण डेट फिक्स इन्कममध्ये होते, पण त्यांनी CIOची पोझिशन घेतली होती. तर त्यांच्याकडे मला एक सपोर्ट मिळाला, कॉन्फिडन्स, की तू जे काय तुला वाटतंय तू इम्प्लिमेंट कर, मी तुला सपोर्ट करेन राईट. तेवढा त्यांचा कॉन्फिडन्स होता. तो एक आपल्याला जर समजा सपोर्ट असेल आपल्या सुपिरियरचा, की तुला काय फंड मॅनेजमेंटमध्ये आणि स्टॉक मार्केटमध्ये तुमची जी कन्व्हिक्शन आहे स्टॉकवर, तुम्ही जे रिसर्च केलं आहे, ती जर करायला तुम्हाला मिळाली तर त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला मिळू शकतो. आणि ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये कुठल्या कंपनीजवरती तुम्हाला बघायला पाहिजे आणि कुठल्या कंपनी तुम्हाला अवॉइड केल्या पाहिजे राईट. ज्यांना एक्सपिरियन्स आहे मार्केटमध्ये, त्यांना माहिती आहे की ही कंपनी जरी त्यांची आता परफॉर्मन्स चांगला आहे किंवा प्राइसेसमध्ये, पण तरी पण मॅनेजमेंट क्वालिटी वगैरे एवढी काय चांगली नसेल. तर ते मला पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्शनचं जे म्हणतात, कसं पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्ट केलं पाहिजे, किती रिस्क, ते मला बालासरांकडून लागलं. आणि ऑब्व्हियसली मार्केट तुम्हाला शिकवत राहतं. तुम्ही जेवढे मिस्टेक्स कराल ओके तेवढं तुम्हाला त्याच्यातून लर्निंग मिळतं. फक्त एकच काळजी घ्यायला पाहिजे की मिस्टेक्स तुम्ही जास्ती मोठी नाही केली पाहिजे, म्हणजे त्यामुळे तुम्हाला परत वरती येत आहे. आणि ते एक लर्निंग मिळतं आपल्याला राईट, वेन यू ॲक्च्युली तुम्ही पैसे मॅनेज करता. आणि ते जे लर्निंग ते दॅट इज द बिगेस्ट लर्निंग आय वुड से. आता तुमच्या करिअरमध्ये जर मी बघितलं तर 2008चं ग्लोबल मेल्टडाऊन आहे, त्याच्यानंतर 2013ला कॅड क्रायसिस आहे, 2016ला डिमॉनिटायझेशन आहे, 2020ला कोविड आहे. तर यापैकी प्रत्येक प्रसंग किंवा प्रत्येक फेज आपल्याला काहीतरी शिकवून गेली. कधी भीती वाटली का? म्हणाल तर वाटली. जेव्हा जो ग्लोबल फायनान्शियल क्रायसिसमध्ये जेव्हा आलं राईट, तो माझा पहिला अनुभव होता. म्हणजे आधी पण अनुभव होता, पण तेव्हा ॲक्च्युली तुम्ही पैसे मॅनेज करत नव्हता राईट.
तर एक जेव्हा आपण लोकांचा पैसा मॅनेज करतो एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते, ट्रस्ट दिला असेल. आणि जेव्हा सडनली क्रॅश आणि तो फॉल होता तो खूप स्टीप होता तेव्हा, आणि तेव्हा असं वाटलेलं की सगळं डुबणार आहे आता. तर तो एक अकस्मात निघाला तेव्हापासून वाटली होती. पण आय थिंक एक आपण जेव्हा तुमची एक टीम असते, तुम्ही जेव्हा डिस्कशन करतात, तुमची थॉट प्रोसेस तुमच्या कलिग्स बरोबर जेव्हा तुम्ही बाउन्स करता, तेव्हा तुम्हाला एक प्रकारचं हे मिळतं, आश्वासन मिळतं की हे पण जे आहेत तुम्ही पास्टमध्ये जाऊन बघितलं जेव्हा जेव्हा क्रायसिस आले आहेत, आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली एक ऑपॉर्च्युनिटी असेल. ती इक्विटी मार्केट तुम्ही बघाल त्याची ट्रेंड नेहमी वरती असते लॉंग टर्म. कधी पण स्टॉकमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला कधी कधी ती प्राईस कधी आयुष्यात भेटणार नाही, राईट. ते एक डिफरन्स आहे इंडिव्हिज्युअल स्टॉकमध्ये आणि जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये म्युच्युअल फंड किंवा ब्रॉड इंडेक्स बघाल तुम्ही, राईट, किंवा म्युच्युअल फंड बघाल इंडेक्स, म्युच्युअल फंड पण इंडेक्सलाच बीट करायचा प्रयत्न करतो, बरोबर आहे. स्टॉक्समध्ये बघाल तुम्ही तर एक स्टॅटिस्टिक्स आहे की जर तुम्ही मार्केटमधले जर टॉप 500 कंपनीज बघाल, राईट, त्याच्यामधले ऑलमोस्ट 1/3 जे कंपनीज आहेत कुठे इंडियामध्ये बघा किंवा बाहेर पण बघा, 1/3 कंपनीज असतात की 10 वर्षामध्ये ते कधीच त्या प्राईसला पोचत नाही. त्याच्यामुळे ऑलवेज पण मार्केट परत वरती येतं, राईट. 10 वर्षाच्या पिरियडमध्ये इंडेक्स वरती जातो पण ती कंपनी होत नाही. पण मार्केट जे खालती जातं ते मला 1 वर्ष लागेल, 2 वर्ष, 3 वर्ष, पण लॉंग टर्ममध्ये परत वरती येतं. तर जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये करेक्शन येतं, मी ॲक्च्युली जे पास्ट एक्सपिरियन्समध्ये आणि त्याच्यामुळे एक ऑपॉर्च्युनिटी पण मिळते ती, राईट, की जेव्हा तुम्हाला जे कंपनीज तुम्हाला जे घ्यायच्या असतात चांगल्या कंपनी, ते तुम्हाला एक्सपेन्सिव्ह वाटतं ते तुम्हाला त्या पिरियडला मिळू शकतात. आणि तो आय थिंक तेव्हा जर तुम्ही जर हिंमत दाखवली आणि तेव्हा जर जास्ती रिस्क घेतली तर तुम्हाला जो एक्सपिरियन्स जो मिळतो, रिटर्न जे मिळतात ते लॉंग टर्म जे मार्केटचे रिटर्नपेक्षा जास्ती तुम्हाला रिटर्न्स मिळू शकतात. तर मी नेहमी म्हणजे जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये करेक्शन आहे तेव्हा ॲक्च्युली एक ॲज अ इन्व्हेस्टर मला तेव्हा ॲक्च्युली एक ऑपॉर्च्युनिटीसारखं बघतो मी. कारण तेव्हा तुम्हाला ॲक्च्युली कंपनीज तुम्हाला त्याच्या व्हॅल्यू जे ह्याच्या खालती मिळतात. आणि जेव्हा तुम्ही स्टॉक बाय करता त्याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणतो ना वॉरन बफे, त्याच्या डिस्काउंट जे तुम्ही घेतात तेव्हा परत त्यावरती येतात ऑटोमॅटिकली, राईट. म्हणजे मार्केटमध्ये जे स्टॉक अंडर व्हॅल्युएशन आहे ते जास्ती वेळ टिकत नाही. तर मी म्हणेन की तेव्हा तुम्हाला जास्ती ग्रीडी पाहिजे जेव्हा मार्केटमध्ये ही डीप करेक्शन येते, आणि एक बिलीफ पाहिजे की लॉंग टर्ममध्ये स्टॉक मार्केटमध्ये एक व्हॅल्यू क्रिएशन होत राहते. अनलाईक इन अदर ॲसेट क्लासेस कमॉडिटी त्याला व्हॅल्युएशन असते, राईट, डिमांड सप्लायमध्ये. पण कंपनीजमध्ये काय म्हणजे प्रॉफिट्स त्यांचे ग्रो करत असतात, इकॉनॉमी ग्रो करते, प्रॉफिट ग्रो करतात, तर त्यामुळे त्यामध्ये व्हॅल्यू क्रिएशन कंटिन्युअसली होत असेल इफ इट चांगली कंपनी असेल तर तो एक बेसिक थिसिस ठेवून तुम्ही जेव्हा एक करेक्शनमध्ये बघता तेव्हा ती एक मी मार्केट एक ऑपॉर्च्युनिटी बघतो. वॉरेन बफेचं एक एकदम प्रसिद्ध वाक्य आहे की व्हेन अदर्स आर ग्रेडी यू शुड बी फिअरफुल, अँड व्हेन अदर्स आर फिअरफुल यू शुड बी ग्रेडी. की जे तुम्ही आत्ता सांगितलं की प्रत्येक करेक्शन हे मला इन्व्हेस्टमेंटची ऑपॉर्च्युनिटी देतं. आज नेमका बाजार कुठे आहे, ग्रेडी साईडला आहे का फिअरफुल साईडला आहे? तर ती बघा कोविड नंतर मार्केटमध्ये एक चांगली रॅली आली आहे कंटिन्युअस. एक ऑलमोस्ट लाईक 3-4 वर्ष एक स्टडी रॅली होती, आणि त्याचा जे होता ते इकॉनॉमी पण इम्प्रूव्ह झाली होती. कारण कोविड नंतर वरती आली, कंपनीजची अर्निंग्स होते निफ्टीचे ते सर्वसाधारणपणे 20% कंपाऊंड केले होते 23पर्यंत 24पर्यंत. तर तोपर्यंत मार्केट पण 24 नंतर ना जेव्हा मार्केट वरती जायला लागलं आणि थोडे अर्निंग्स ग्रोथ कमी, तेव्हा तिकडे मार्केट थोडंसं ग्रीडी वाटलं. कारण की बरेच स्टॉक्स आणि जो पैसा आला परत त्याच्यामध्ये कोविडच्या नंतर खूप पैसा आला मार्केटमध्ये, आला रिटेलचा पैसा आला, मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये स्पेसिफिकली खूप इम्प्रूव्ह झाले, कारण की रिटर्न्स पण आले. तर तिकडे थोडंसं कसं वाटते की ओव्हर व्हॅल्युएशन झालं होतं, राईट. सो मार्केट वॉज काइंड ऑफ ग्रीडी. आणि तेव्हा पुढे साधारण म्हणतो की 1.5 वर्षापूर्वी, आणि तेव्हा साईटली आम्ही हे केलं की थोडं फिअरफुल इन द सेन्स की इकडे आपलं थोडं कॉशियस पाहिजे, स्पेशली मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये. कारण तिकडे व्हॅल्युएशन त्याचे जे होते ते सर्वसाधारणपणे हिस्टॉरिकल ॲव्हरेज आपण म्हणतो त्यापेक्षा 25% 30% जास्ती होते. आणि तेव्हा जरूर होतं की थोडं फिअरफुल असतात. आणि मार्केट पण बघितलं आपण लास्ट
15 महिन्यामध्ये साधारणतः तिकडेच आहे, मी कुठे जास्ती काही गेलेलं नाही. आणि त्या दरम्यान थोडी कंपनीची अर्निंग ग्रोथ जी आहे ती पण स्लो डाऊन झाली, 6-7% आसपासच आहे. पण आता मी म्हणेन की लास्ट 1 वर्षामध्ये सेंटिमेंट थोडे वीक झाले होते. त्याला बरेच कारणं होती, जसे की अर्निंग स्लो डाऊन झालं, इंटरेस्ट रेट्स आधी जास्ती होते, RBIची पॉलिसी होती. तर बरेच जे आपले हेडविंड्स होते ओके ते आता हळूहळू इम्प्रूव्ह होत आहेत, राईट. कंपनीची अर्निंग ग्रोथ पण इकडनं थोडी इम्प्रूव्ह आता होईल तर नेक्स्ट इयर. असं वाटतं की 12-13% निफ्टीची अर्निंग्स ग्रोथ येईल. इंटरेस्ट रेट्स पण 1.25% RBIने कट केले आहे, त्याचा पण एक इम्पॅक्ट येईल. इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये आहे. ट्रेड US बरोबर जे ट्रेड पॉलिसी आहे ती अजूनपर्यंत आपण साईन केली, ते एक नेगेटिव्ह आहे. पण मी म्हणेन की इकडे आता मार्केट ग्रीडी पण नाही आहे ओके, न्यूट्रल आहे बेसिकली, राईट. असं पण नाही की मार्केट एकदम खालती आलं आहे, एकदम अट्रॅक्टिव्ह आहे की जिकडे तुम्हाला ग्रीडी होऊन ओके ॲग्रेसिव्हली तुमचं एक्सपोजर वाढवलं पाहिजे. पण आता एक फेअर झोनमध्ये आहे मार्केट इकडे. त्याच्यामुळे ह्या घडीला मी म्हणेन की इकडनं जे आपल्याला मार्केटकडनं जी रिटर्नची अपेक्षा होती ती सर्वसाधारणपणे ॲव्हरेज जेवढी अर्निंग्स ग्रोथ येईल कंपनीची, जी आम्हाला वाटते की अराउंड 12-13% आसपास, तेवढी रिटर्नची आपल्याला अपेक्षा करू शकतो. आपण एका मार्केटमधल्या फंड मॅनेजरला अनेक गोष्टी शिकवत असतात आणि फंड मॅनेजर डेव्हलप होत असतो. तर तुमची बाजाराकडून काय लर्निंग्स आहे, बाजाराने तुम्हाला काय शिकवलं? आपण जर लर्निंग म्हणाल तर आपण बुक वाचून आपल्याला काय म्हणजे शिकायला मिळतं, पण ॲक्च्युली म्हणजे करतो ओके ते आपल्याला आपल्या एक्सपिरियन्सप्रमाणे की आपण जे मिस्टेक्स आपण त्यापर्यंत आपल्याला सर्वात जास्त शिकवण मिळते. आणि या जर्नीमध्ये बरंच काही शिकायला मिळालं. मी म्हणेन एक मुख्य म्हणजे की आपण जेव्हा एक कंपनी सिलेक्ट करतो राईट, तर सर्वसाधारणपणे आपला जो हिट रेट असतो, म्हणजे हिट रेट म्हणजे जी कंपनी सक्सेस रेट मार्केटपेक्षा आपला जास्त रिटर्न देऊ शकते, तो हिट रेट सर्वसाधारणपणे सगळ्यांचा बघाल तुम्ही तर 50-55 असा काय फार जास्ती नसतो, राईट. किती तुम्ही बघाल चांगली, पण त्याच्यामध्ये काही कंपनीज असतात ज्या खूप चांगल्या करतात, जे विनर्स आपण म्हणतो ना, तर त्या विनर्सना तुम्ही त्याला जोपासतात आणि त्याला कसे ग्रो करून देतात आणि त्याच्याप्रमाणे तुमचं जे ॲक्च्युअल फायनल पोर्टफोलिओ रिटर्न मिळते खूप फरक पडतो. कारण मला माहिती आहे की मी एक कंपनीने इन्व्हेस्ट केलं होतं, चांगली कंपनी होती, अर्ली आयडेंटिफाय केली होती आणि ती कंपनी म्हणजे 11 वर्षापूर्वी आयडेंटिफाय केली, ती 11 वर्षामध्ये 100 पटीने वरती गेली. पण त्याच्यामध्ये काय की आपलं एक असतं की थोडं स्टॉक डबल झाला किंवा ट्रिपल झालं की आपण थोडं प्रॉफिट बुक करतो. त्याच्यामध्ये पूर्ण जे बेनिफिट तुम्हाला राईड करायचं असतं ते तुम्हाला करता आलं नाही आहे. तर आपले जे विनर्स आहेत, जे एखादी चांगली कंपनी असेल आणि करत असेल तर तिला जोपर्यंत ती चांगली करते, म्हणजे नॉट नेसेसरीली फ्रॉम अ प्राईस ॲक्शन बट फंडामेंटली चांगली करत असेल तर त्याला तुम्ही होल्ड केलं पाहिजे आणि त्यावर तरच तुम्हाला ते मल्टीबॅगर स्टॉक्स मिळू शकतात आणि ते तुमचे जे काय लॉसेस असतील काही स्टॉक्समध्ये ते त्याला पूर्णपणे ओव्हरकम करतात. मी म्हणेन की बॅकिंग युअर विनर्स आणि ते एक बिगेस्ट लर्निंग आहे. टेम्पटेशन आपलं असतं की प्रॉफिट बुक करा सर्वसाधारणपणे, त्याच्यापासून तुम्हाला दूर राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणेन एक शिकवण आहे की मार्केटमध्ये तुम्ही स्टॉक्स जेव्हा सिलेक्ट करतात तर ज्या कंपनीज सर्वसाधारणपणे त्यांच्या इंडस्ट्रीची जी ग्रोथ आहे त्याच्यापेक्षा फास्ट ग्रो करत आहेत, याला कारण अनेक होऊ शकतात की त्यांच्याकडे काहीतरी कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज आहे, कॉस्ट ॲडव्हान्टेज आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे, काही एक स्ट्रॉंग मोट आपण म्हणतो, त्याच्यामुळे जी प्रॉफिटेबिलिटी जास्ती आहे. तर अशा कंपनी तुम्ही जर बॅक केलं तर तुम्हाला लाँग टर्ममध्ये त्याच्यामध्ये चांगले रिटर्न्स मिळू शकतात. पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं आहे की ती कंपनीची मॅनेजमेंट आहे त्याच्यावरती तुम्हाला खूप फोकस करायला पाहिजे. बिकॉज मी एक बघितलं आहे की जर तुम्ही रॉंग कंपनी जिकडे मॅनेजमेंटमध्ये इंटेग्रिटीचा इश्यू आहे किंवा प्रामाणिकपणाचा इश्यू आहे तर कुठे ना कुठे तुम्ही धक्का लागू शकतो, जे काय गेज आहे तुम्ही पूर्ण वाईप होईल. आणि मार्केट आता खूपच इन्फॉर्मेशन सेन्सिटिव्ह झाले आहे आणि क्वालिटीवर पूर्वीच्या वेळी आधी 15-20 डिसेमिनेशन सुद्धा खूप वाढलेलं आहे. तर मॅनेजमेंट क्वालिटीवरती खूप एक इम्पॉर्टंट. आणि जर तुम्ही जर चांगल्या मॅनेजमेंटला बॅक केलं, मी म्हणतो तुमचं 50% 70% काम झालं तिकडे. कारण जे चांगली मॅनेजमेंट असेल, प्रमोटर असेल, ते काय करतात की इवन बिझनेस कधी डिफिकल्ट सिच्युएशन जात असेल तर दे विल टेक द राईट डिसिजन्स टू सी हाऊ टू कम बॅक, राईट. आणि काही जरी चॅलेंजेस आले
तर ते त्याला ओव्हरकम करू शकतात. तर तुम्ही जर मी म्हणेन सर्वसाधारण इन्व्हेस्टर्सना जर तुम्ही चांगली मॅनेजमेंट असेल त्याला बॅक केलं तर ते इन्शुअर करतील काही ना काही करून ओव्हर अ लॉंग पिरियड दे विल क्रिएट वेल्थ. सो ते एक दुसरं लर्निंग आहे. आणि तिसरं म्हणेन की टायमिंग द मार्केट. आपण ऑलवेज प्रयत्न करतो की आम्ही फंड मॅनेजर आम्हाला वाटते की मार्केटमध्ये आपल्याला सगळं माहिती आहे, तुम्ही सगळे स्टडी करतात मॅक्रो सिच्युएशन वगैरे, पण टायमिंग द मार्केट एवढं काही जमत नाही. त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही मार्केटमध्ये ऑलवेज इन्व्हेस्टेड राहा. थोडंफार रिस्कप्रमाणे तुम्ही पोर्टफोलिओमध्ये तुमची रिस्क कमी करू शकता. म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये जास्ती ओव्हर व्हॅल्यूड आहे रिस्क आहे तर मोर डिफेन्सिव्ह स्टॉक्समध्ये तुम्ही तिकडे जाऊ शकता. पण जास्ती कॅश कॉल्स घेणं आणखी मार्केटच्या बाहेर राहणं ते रिस्की असू शकते किंवा माहिती नाही. कधी कधी मार्केट कंटिन्यू करतो. आता US मार्केटमध्ये सगळेजण म्हणून किती वर्षात म्हणतात राईट की आता ओव्हर प्राईस झालं आहे विका आणि मार्केट कंटिन्यू करत येते. तर ते जर तुम्ही केलं तुम्हाला एक बडी मोठी रिस्क असते, स्पेशली ॲज अ मनी मॅनेजर जेव्हा तुम्हाला बेंचमार्कला बीट करायचं असतं. तर टायमिंग द मार्केटमध्ये जास्ती विचार न करता टाईम इन द मार्केट राहायला पाहिजे. सर हे 3 आय थिंक मुख्यत्वेपणे आय थिंक हे लेसन्स आहेत आय थिंक ऑन द मार्केट. फंड मॅनेजरला अनेकदा असं दिसतं की बाईंग लेट अँड सेलिंग अर्ली. तुम्ही आता जसं म्हणालात की तुम्ही एक कंपनी आयडेंटिफाय केली, मी 100 टाइम्स ग्रो झाली, पण तिला पण कधीतरी तुम्ही विकलीत, म्हणजे रिस्क मॅनेजमेंट पर्स्पेक्टिव्ह किंवा काय. तसं इन्व्हेस्टरच्या बाबतीत सुद्धा होतं. म्हणजे मी ॲज अ इन्व्हेस्टर तुमच्या फ्रंटलाईन इक्विटीमध्ये म्हणजे लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर माझ्याकडे 4-5 फंड असतात आणि त्याच्यापैकी एखादा फंड कमी चालतो किंवा एखादा फंड खूप चांगले रिटर्न देतो, म्हणून मी ॲडिशनल त्याच फंडामध्ये करायला जातो. तर हेच रिस्क मॅनेजमेंट इन्व्हेस्टरने त्याच्या लेवलला कशी करायला पाहिजे, हे तुमचं सांगणं काय आहे? मी म्हणेन की आता मी पोर्टफोलिओच्या दृष्टिकोनातून म्हटलं, जसं आम्ही स्टॉक करतो तुम्ही पोर्टफोलिओ ऑफ फंड्स बरोबर आहे. तर मी म्हणेन की पहिलं म्हटलं जर फंड चांगला करत आहे कन्सिस्टंट रिटर्न द लॉंग टर्ममध्ये थोडंफार वरती खालती होऊ शकतं, तर त्या फंडमध्ये आपल्याला कंटिन्यू केली पाहिजे आपली इन्व्हेस्टमेंट. ओके, आणि थोडंफार वाढलं पाहिजे. जसं आपलं इन्कम वाढतं त्याप्रमाणे आपण इन्व्हेस्टमेंट इकडे वाढवू शकतो. आणि प्रत्येक वेळेला थोडं पोर्टफोलिओ रिव्ह्यू केला पाहिजे. आणि पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय इज इम्पॉर्टंट आहे राईट. स्पेशली स्टॉक फंडमध्ये पण जरी स्टॉक जरी चांगला असला तरी एका ठराविक लिमिटच्या वरती आम्ही त्याचं प्रपोर्शन वाढवू देत आहे. एक ॲक्टिव्ह रिस्क आपण जे म्हणतो ते. सिमिलरली पोर्टफोलिओमध्ये पण ते एक आपल्याला त्याच्यामध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे. तर मी म्हणेन की आणि जर चांगला फंड असेल राईट कधी तो एका डाऊनटर्नमध्ये चांगला आहे राईट. कधी कधी जसं एक चांगला स्टॉक असतो, फक्त कुठला फंड चांगला त्यासाठी तुम्हाला रिसर्च पाहिजे, त्यासाठी तुमच्यासारखे लोक आहेत राईट. तुम्ही बघतात राईट, तुम्ही शॉर्ट टर्म बघत नाही पण त्या फंडचा ट्रॅक रेकॉर्ड बघतात, त्या फंड मॅनेजरचा ट्रॅक रेकॉर्ड बघतात. तर जेव्हा तो फंडचं पण एक सायकल असतं राईट, कधीतरी तो फंड अंडर परफॉर्म करतो बिकॉज मार्केट त्याला अनुकूल नाही आहे राईट, की त्याची जी स्टाईल आहे फंड मॅनेजरची ती अनुकूल नसेल राईट. तर तेव्हा ॲक्च्युली त्या फंडला बॅक जर तुम्ही केलं तर परत तो वरती. मी बघितलं की सर्वसाधारणपणे फंड चांगले फंड असतात ते जर अंडर परफॉर्म केले 2-3 वर्ष ते परत वरती येतात. लॉंग टर्ममध्ये बघाल 15-20 वर्षाचा डेटा तुम्ही बघाल फंडचा, चांगले जे फंड त्या रिटर्न्समध्ये जास्त डिफरन्स नाही आहे. पण तुम्ही 1 वर्ष किंवा 3 वर्षाचा रिटर्न बघाल फंडमध्ये तुम्हाला बरेच खूप तफावत मिळेल. येस, खूप मिळेल ॲव्हरेजेस राईट. तर ते काय सांगतं आपल्याला की एक मीन रिव्हर्जन होतं राईट. तर जेव्हा फंड डाऊन असेल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये खात्री आहे, बऱ्यापैकी रिसर्च आहे की हा फंड बाकी सगळे प्रोसेस फॉलो करतो आहे, बेसिकली प्रोसेस जर फॉलो करत असाल त्याचं तुम्हाला आउटकम मिळेल कधी ना कधीतरी. तर ते एक करायला काही हरकत नाही आहे. आणि दुसरं म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट म्हणेन की इन्व्हेस्टर्स म्हणतात राईट की मी फंडमध्ये पैसे टाकलेत पण माझा जो एक्सपिरियन्स आहे तो ॲक्च्युली तुम्ही दाखवतात फॅक्टशीटमध्ये की फंडने आता फ्रंटलाईन इक्विटीने आता लास्ट 20 वर्षामध्ये किंवा याच्यामध्ये 16% रिटर्न दिलं आहे. पण माझा ॲक्च्युअली एक्सपिरियन्स नाही आहे. म्हणजे रिअल रिटर्न आणि रिअल रिटर्न म्हणतात ना तुम्ही, रिअल म्हणजे तुम्ही दाखवतात फील्डमध्ये की आमचं फंडचं रिटर्न आहे, त्याच्यामध्ये खूप फरक होते. कारण की इन्व्हेस्टर जेव्हा येतात ते बघतात पास्ट परफॉर्मन्स, बघतात कुठला फंड लास्ट 3 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये टॉपवरती आहे आणि तेव्हा येतात राईट. आणि तिकडनं
त्यांची प्रॉब्ली एक्सपेक्टेशन तिकडे वरती टॉपला आला तर तुम्हाला प्रॉब्ली तुमचे जे रिटर्न आहे तिकडनं चांगला मिळणार नाही. तर सेम मी म्हटलं की टायमिंग करण्यात काय अर्थ नाही आहे. तुम्ही SIP जर केलं कंटिन्युअसली तर तुम्ही वरती पण याल की ज्या फंड खालती तेव्हा पण तुम्ही याल. तुमचा ओव्हरऑल जे एक्सपिरियन्स आहे जो आपण मिळाला पाहिजे ॲक्च्युली तो तुम्हाला एक्सपिरियन्स करू शकता तुम्ही. 2 दिवसापूर्वी मी कुठल्या तरी एका फंड मॅनेजर बरोबर असं इंटरॅक्शन करत होतो. त्याने एक खूप छान वाक्य सांगितलं कि अगर 1 साल में मेरा रिटर्न नीचे गया तो 1000-2000 करोड़ तो ऐसा ही चला जाता है. सो आई हैव टू कॉन्सन्ट्रेट ऑन 1 year रिटर्न मोर दॅन लॉंग टर्म रिटर्न. तर ॲज अ फंड मॅनेजर आणि हे आपण बघतोच कारण येणारा इन्व्हेस्टर हा शॉर्ट टर्म रिटर्न बघून इन्व्हेस्ट करतो आणि थोडा परफॉर्मन्स खराब झाला की SIP थांबवतो, रिडम्पशन करतो, काय जे काय करायचं असेल ते. तर ॲज अ फंड मॅनेजर म्हणून तुम्ही या गोष्टीकडे कशी बघता? जर ॲज अ फंड मॅनेजर मी ह्या गोष्टीचा विचार केला की 1 yearचं परफॉर्मन्स शॉर्ट टर्मसाठी हे केलं तर ते मला डिसिजन्स घ्यायचे असतात. राईट. स्टॉक बघताना नॉर्मली आम्ही 3 वर्ष लॉंग डिसिजन घेतो आणि एक काउंटर सिक्लिकल पाहिजे. राईट. जेव्हा स्टॉक खालती असतो एक चांगली कंपनी जेव्हा खालती असते शॉर्ट टर्म काहीतरी फॅक्टर्स असू शकतात काहीतरी बिझनेसमध्ये काय क्वार्टरली रिझल्ट करा तेव्हा जर तुम्ही जर घेतला नाही तो स्टॉक तर तुम्हाला आउटसाईज जे रिटर्न मिळतात ते मिळू शकत नाही. त्याच्यामुळे मी म्हणेन की ॲज अ फंड मॅनेजर मी 1 year परफॉर्मन्सवरती जास्ती फोकस नाही करणार. लॉंग टर्म 3 वर्ष वगैरे इज अ रिजनेबल पिरियड. अगर 3-5 वर्षामध्ये तुम्ही जेव्हा परफॉर्म नाही केलं तर त्याला काय अर्थ नाही आहे. राईट. तर शॉर्ट टर्म जस्ट बिकॉज की इन्व्हेस्टर्सचा फोकस आहे शॉर्ट टर्म म्हणून मी फंड मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून शॉर्ट टर्मने केलं तर मी रॉंग डिसिजन घेईन विच जो जे फंडसाठी जे चांगलं आहे जे आहे ते मला करता येणार नाही. मी म्हणेन की इन्व्हेस्टर पण आता थोडे कम्पेअर्ड टू 10-15 वर्षापूर्वी जे होते बरेच चेंज झाले. राईट. आणि त्याला कारणीभूत असं आहे की बरंच इन्व्हेस्टर एज्युकेशन चाललं आहे. तुमच्यासारखे लोक जे आहेत जे सल्लागार आहेत ॲडवायझर आहेत ते सांगतात पण की शॉर्ट टर्म जरी खराब असेल तरी पण स्थिती चांगली आहे. काही एक हँड होल्डिंग म्हणतो ना एक तसं एक प्रकारचं त्यांना सांत्वन करायची गरज असते ते करतात. बरेच चॅनल्स म्हणजे मार्केट पण जेव्हा खालती जातं बरेच चॅनल्स आहेत की नाही आता इज अ गुड टाईम. त्यामुळे एक बिहेवियरमध्ये थोडंफार ते चेंज बघतोय मी. आता तुम्ही बघा ना लास्ट 1 वर्षामध्ये मार्केटच बघा. राईट. मार्केट खालती आलं आहे. इनफॅक्ट आता वरती आलं परत त्या लेवलला पण मध्यंतरी खालती गेलं. रिटर्न्स 1 वर्ष रिटर्न्स एवढे काय खास नाही आहेत. अजून 1 वर्ष खराब आहे. जरी इंडेक्स जरी वरती आलं आहे तरी बरेच स्टॉक्स 20-30% खालती आहेत. तर तरी पण बघाल तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जे फ्लोज आहेत ते स्टेडी आहे. बिकॉज इन्व्हेस्टर बघताय की माझा 1 सालचा रिटर्न जरी फ्लॅट असला किंवा स्लाइटली नेगेटिव्ह आहे तरी पण 3 year आणि 5 रिटर्न चांगले आहेत. त्यामुळे मला काही वरी करायची गरज नाही आहे. तर आय थिंक ते एक चेंज मी बघितलं आहे की इन्व्हेस्टर सायकॉलॉजीमध्ये आणि त्याला जे कारणीभूत आहेत की एज्युकेशन हँड होल्डिंग ॲडवायझर्स ज्यासारखे सपोर्ट करतात आणि एक लर्निंग कर्व असते ना. इन्व्हेस्टर बघतात राईट की मार्केट जरी खालती आलं तरी पण परत वरती तिकडनं येण्याची शक्यता असते. तुम्ही तुमच्या फंडामध्ये इन्व्हेस्ट केलेल्या लोकांना आजच्या आपल्या या माध्यमातून काय सल्ला द्याल? मी म्हणेन की एक त्यांना आश्वस्त करणारं असं 2 गोष्टी आहेत. एक तर की मार्केट फर्स्ट जे आमचा फंडचा जो परफॉर्मन्स आहे तो लॉंग टर्ममध्ये मार्केट कसं करेल त्याच्यावरती आहे. बरोबर आहे. बिकॉज फायनली अंडरलाईंग त्याच्यापेक्षा मार्केटपेक्षा आम्ही थोडं जास्ती रिटर्न द्यायचा प्रयत्न करतो. 1-2% रिटर्न ते आम्ही प्रयत्न करत राहू. त्याच्यासाठी आमची जी प्रोसेस आहे आमची जी टीम आहे रिसर्च टीम आहे वगैरे त्याच्यामध्ये आम्ही बरेच इन्व्हेस्टमेंट केले आहे आणि लास्ट 2-3 वर्षामध्ये त्यांनी जास्ती स्ट्रेंथन केलेली आहे. आणि ही एक डिसिप्लिन फॉलो करतो आम्ही. राईट. की असं नाही की नुसतं रिटर्न चेस करतो आणि ट्राय टू बी द टॉप मोस्ट फंड. जेव्हा तुम्ही टॉप मोस्टसाठी करता तेव्हा बरेच रिस्क घेतात. ते कधी कधी खालती पण येतात. एका प्रोसेसप्रमाणे कन्सिस्टंट परफॉर्मन्स जो हा फंडनी दिलेला आहे लास्ट 20 वर्षामध्ये तोच कंटिन्यू करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि मार्केटचं जसं बघाल तुम्ही आउटलुक जसे मगाशी म्हटलं इकडनं इंडियन इकॉनॉमी जी आता घडीला इकडे जी आहे ते इंडियन इकॉनॉमी अजून पण अशी मॅच्युअर स्टेजमध्ये नाही आहे. आपण अजून ग्रोथ फेजमध्ये आहोत. इंडियाची जी पोटेन्शियल आहे ग्रोथ रेट ती आता सध्याच्या घडीला 6% पेक्षा थोडी जास्ती आहे.
आणि इंडिया अशा स्टेजमध्ये आहे, इकडे इंडियाचं जे यंग पॉप्युलेशन आहे, त्यांची जी अपेक्षा आहे, त्यांची जी ॲस्पिरेशन्स आहेत, त्याच्यामुळे जे ग्रोथ राहील इंडियाची कन्झम्पशन ग्रोथ ती लॉंग टर्ममध्ये चांगली राहील. आणि बरेच रिफॉर्म्स केलेत आपण, आपल्याकडे गव्हर्नमेंट स्टेबिलिटी पण आहे. तर मी म्हणेन की ब्रॉडर इंडियाची इकॉनॉमी आहे इकडं पुढच्या 10, 20, 25 वर्ष एक लॉंग टर्म ग्रोथ इकडे दिसते, ज्याकडे कंपनीजची पण ग्रोथ चांगली होईल आणि मार्केट पण ह्या इकडनं तुम्हाला रिजनेबल रिटर्न देऊ शकतो. आणि जसं म्हटलं की मार्केट एक्सपेन्सिव्ह नाही आहे, एकदम हे पण नाही आहे, चीप पण नाही आहे. तर तुम्हाला जर तुम्ही ह्या फंडमध्ये स्पेशली आणि लार्ज कॅप फंडमध्ये असते की बघाल तुम्ही, तर ज्या कंपनीज आहेत ते टॉप 100 कंपनीज आहेत, ते ब्ल्यू चिप कंपनीज आहेत, ते नॉर्मली मार्केट लीडर्स आहेत सेकंडमध्ये. या कंपनीज बरेच मार्केटचे चढउतार बघितलेले आहेत, इकॉनॉमीचे चढउतार बघितलेले आहेत. त्यामुळे एक कारण आपण ज्या कंपनी मोठ्या होतात ते एका सायकल थ्रू होतात राईट, ब्रँडिंग, तर ऑटोमॅटिकली एक सिलेक्शन होतं. हां, ह्याच्यात ते एक प्रकार तुम्हाला स्टेबिलिटी देतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला एकदम जसं तुम्ही स्मॉल कॅपमध्ये वगैरे एकदम जास्ती रिटर्न नाही मिळणार, पण रिस्क ॲडजस्टेड आपण म्हणतो. बऱ्याच वेळा इन्व्हेस्टर्स बघतात ते फक्त रिटर्न बघतात, रिस्क ॲडजस्टेड रिटर्न बघत नाही. व्होलेटिलिटी स्मॉल कॅप आणि लार्ज कॅपचे रिस्क ॲडजस्टेड रिटर्न सेमच आहे, मोरलेस सिमिलर असे, बरोबर आहे. पण असं म्हणत नाही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज कॅप पण पाहिजे, स्मॉल कॅप पण पाहिजे, मिड कॅप पण पाहिजे. त्यामध्ये एक बॅलन्स थाळी आपण जसं म्हणतो तसं असायला पाहिजे. मी म्हणे कंटिन्यू करा तुमची इन्व्हेस्टमेंट्स, लॉंग टर्म फोकस ठेवा. आणि आमच्यावरती आमची जे प्रोसेस आहे त्याच्यावर जर विश्वास असेल तर तुमची जे इन्व्हेस्टिप्स आहे ते तुम्हाला कंटिन्यू करायला पाहिजे लॉंग टर्मचे. त्याच्यामध्ये काही अडथळा येऊन देऊ नका. शेवटचा प्रश्न मार्केट आउटलुक, की जो आपण सगळ्या फंड मॅनेजरना विचारतो. तर आपण त्याच्याबद्दल अगोदर बोललो झालेलंच आहे. पण मी म्हणेन की इकडनं मार्केट आउटलुक जशी आपल्याला मार्केटमध्ये एक आउटसाईज रिटर्न मिळाले होते भरमसाठ कोविड नंतर, ती अपेक्षा आता इन्व्हेस्टरनी नाही केली पाहिजे. ते केव्हा होतं जेव्हा तुमचं मार्केटचं ओव्हरऑल व्हॅल्युएशन एकदम खालती असतं आणि तुम्हाला खूप एक इकॉनॉमिक सायकल जेव्हा तुम्ही बॉटममधनं वरती येतात तेव्हा तुम्हाला मिळतात. आता पण आपण एक मिड सायकलला आहोत. तर तुम्हाला इकडनं जे रिटर्न मिळेल ते सर्वसाधारणपणे लॉंग टर्म रिटर्न जे इक्विटीज दिले आहेत त्याच्या आसपास मिळेल, जे साधारणतः 12-13% रिटर्न आहे मार्केटचं. आणि फंड्स थोडे यापेक्षा 1-2% रिटर्न जास्ती देऊ शकतात. तर त्या अपेक्षाने आपण जर केलं तर आपल्याला म्हणजे आपली याच्यामध्ये आपलं समाधान राहील. ओके. तर आणि ओव्हरऑल इकडनं लास्ट 1 वर्षामध्ये जी स्लोडाऊन झाली होती कंपनीजच्या अर्निंग्समध्ये, निफ्टीची अर्निंगची ग्रोथ 5-6%, ती इकडनं आता इम्प्रूव्ह होताना दिसते आहे. GST कट झालेला आहे, राईट, गव्हर्नमेंट इंटरेस्ट रेट कट केले आहे, त्याच्यामुळे थोडी एक इकॉनॉमीला इकडनं चालना मिळू शकेल. त्यामुळे पुढच्या काही वर्षामध्ये इकडनं अर्निंग्स ट्रेजेक्टरी जी आहे कंपनीची ती आम्हाला डबल डिजिटमध्ये दिसते ग्रुप आता. आणि मार्केट रिटर्न त्याच्या आसपास तुम्हाला मिळू शकेल. आणि जर US बरोबर जर ट्रेड डील आहे ते जर क्लोज झालं तर आणखीन एक कॉन्फिडन्स वाढेल. आणि आता बघितलं आपण रिसेंटली रुपी पण डेप्रिशिएट झालं आहे. ऑलमोस्ट ह्या वर्षीमध्ये रुपी ऑलमोस्ट 5 ते 6% डेप्रिशिएट झालं आहे. तर जेव्हा रुपी डेप्रिशिएट होतो त्याचा ॲक्च्युली एक आफ्टर सम टाईम ना एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट इकॉनॉमीला मिळतं. बिकॉज तुमचे एक्सपोर्टर्स जे आहेत ते जास्ती कॉम्पिटेटिव्ह होतात, त्यांची अर्निंग होते. तो पण तुम्हाला बेनिफिट काही कंपनी एक्सपोर्टर जसे झाले, IT सेक्टर झाले, मेटल सेक्टर आहे, ऑटो एक्सपोर्ट्स आहेत, फार्मा आहे, त्यांना त्याचा बेनिफिट मिळू शकेल. सो मी म्हणेन की इकडनं आउटलुक चांगला आहे, स्टेडी राहील मार्केट. ओके, स्टेडी तुम्हाला म्हणजे एक लॉंग टर्म रिटर्न जे आहे ॲव्हरेज त्याच्या आसपास तुम्ही रिटर्नची अपेक्षा इकडनं करू शकता. आज आपण वेळ दिलात आणि या सगळ्या गोष्टी आमच्या गुंतवणूकदारांना सांगितल्या त्याबद्दल आपले आभार. आणि आपण असे भेटत राहू. मला पण खूप आनंद झाला तुमच्याशी वार्तालाप करण्यामध्ये. आणखीन अशाच भेटत राहू आपण. थँक्यू. थँक्यू.